बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह जागा वाटप निश्चित। भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवणार। लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 6 जागा जाहीर। ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम। राज ठाकरे त्यांच्या आईना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्री निवासस्थानी। 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरुद्धच्या मेळाव्यानंतर 6वी कौटुंबिक भेट। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना अनन्यसाधारण महत्त्व। कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये, राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीची जर अंमलबजावणी केली असती तर उद्धवजींवर ही वेळ आली नसती। उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांना वक्तव्य भोवलं तर अजित पवारांची सविस्तर बोलू म्हणत संग्राम जगतापांनी नोटिशीवर बोलणं टाळलं। पक्षाची विचारधारा सोडून बोलल्यानेच नोटीस। संग्राम जगताप यांना पक्षाने दिलेल्या नोटिशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। तर संग्राम जगताप 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात। रोहित पवारांची टीका। आगामी निवडणुकांमध्ये जैन समाज रिंगणामध्ये उतरणार। निलेश चंद्र मुनींचा इशारा। तर कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रिंगणामध्ये उतरणार असल्याचंही वक्तव्य। लवकरच अखिल भारतीय राजस्थानी सेना संघटना स्थापन करणार असल्याची माहिती। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा। मृत कबूतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतरखान्याच्या विरोधात पोस्टरबाजी। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय। मरीन लाईन्सला जैन क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करावा। आम्ही दाणे टाकण्यासाठी येऊ असं म्हणत लगावला टोला। तर संघाच्या माध्यमातून भाजपकडून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू। या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केलेला होता। सामनातून भाजपवर निशाणा। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले। पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या। संजय राऊतांची टीका। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमाने यांची अजित पवारांवर जोरदार टीका। राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा। राजकारणामध्ये 40 वर्ष निवडून येणं सोपं, पण पहिल्यांदा निवडून येणं फार कठीण असतं। गिरीश महाजनांचं वक्तव्य।